भगवंताची आठवण काढायला वेळ नाही लागत, वेळ काळ लागतच नाही. यया आठा प्रहरा माझारी तरी गा ऐसे करी मौली म्हणतात, मोटके निमिष भरी दे तुझाच. 8 प्रहरामध्ये निमिष मात्र जरी भगवंताची आठवण काढली ना तरी देवाला ती पोहोचते, ती पुरेशी राहते. परमेश्वर आम्हाला सांभाळणार आहे. मग म्हणाले त्यांनी दिलेलं हे जीवन त्याच्याविषयी कृतज्ञ भाव असायला काय हरकत आहे. पण आज आमच्या समाजामध्ये अशी काही करंटी माणसं आहेत की ते म्हणतात देव नाहीच आहे. बाबा महाराज सातारकर म्हणायचे तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानले एवढं तरी माना. आणि ज्या दिवशी तो तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमणार. माणसं म्हणतील उचला आता संपला यांचा कार्यक्रम. मग तिकडे गेल्यानंतर अग्नी आहेच आहे, तिकडे गेल्यानंतर अग्निसंस्कार केला जातो. पण त्याआधी आपल्या आतला अग्नी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्याला शास्त्रकारांनी देहबुद्धीचा अग्नी असं म्हटलंय. देहबुद्धी म्हणजे काय? मी म्हणजेच देह आहे हा बुद्धीने केलेला जो निश्चय आहे ना त्याला देहबुद्धी असं म्हटलंय. मग देह म्हणजे मी नाहीच आहे, त्या देहामध्ये असलेला भगवंत कोण आहे त्याची जाणीव होणं. देव आतल्या देवाला ओळखणं, आतल्या देवाला साठवणं, आतल्या देवाला पाहणं हे मनुष्य जन्माचं अत्यंतिक सुंदर परमोच्च असं कर्तव्य आहे. इथं आल्यानंतर काय करायचं? भगवंताला ओळखायचं, भगवंताला पाहायचं. पण आमच्या बाबतीत असं होतं, आमचं सगळं बहिर्केंद्री लक्ष आहे, आम्ही सगळीकडे पाहतो पण देव मात्र आम्हाला कुठे दिसत नाही. मग देवाला कळवून घेता यावं, देव दिसावा अशी व्यवस्था व्हावी याकरता हा मनुष्य जन्म आहे. आणि मग पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र संगती, या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. म्हणून या नरदेहाच्या माध्यमातून, नरदेह आद्यम खलु धर्म साधनम, नरदेहाचं माध्यम हे सर्वांचं साधन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची जय गडे देवाचे भजन, देवाचे भजन, याची जय गडे देवाचे भजन, याची जय गडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, 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 नाही कोठे, नाही कोठे. याची देही घडे. वा सागर दादा, देवाचे भजन देवे दिला देह भजना गोमटा. मग आता एक आपल्याला पक्क लक्षात राहिलं, देहानीच देव प्राप्त होऊ शकतो, देहाच्या माध्यमातूनच देवाची प्राप्ती होऊ शकते. यद दहते नित्यम तद देहम अशी देहाची व्याख्या केली. जो सतत जळतोय त्याला म्हटलंय देह. तुम्ही म्हणाल कुठं काय जळतंय? हा, मे मध्ये पावसाळा सुरू झालाय, जळतंय कुठं काय? अहो जळतं आतमध्ये रोज अग्नी पेटलेला आहे, त्याला वैश्वानर अग्नी म्हटलं जातं. आणि त्या अग्नीला आम्ही अन्नाची आहुती देतो. ज्यावेळी तो अग्नी प्रज्वलित होतो, म्हणजे डॉक्टर त्याला जठर अग्नी म्हणतात. आपण म्हणतो लई भूक लागली की त्या अग्नीला आपण अन्नाची आहुती देतो. मग आतला अग्नी जोपर्यंत पेटलेला आहे तोपर्यंत ही आहुती. आणि एकदा का आतला अग्नी थंड झाला की मग बाहेरचा अग्नी आहे. म्हणून या बाहेरच्या अग्नीपर्यंत जाण्याआधी आतला अग्नी प्रज्वलित व्हावा, त्याची जाणीव व्हावी. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता. भगवंत म्हणतात मी आहे ना आतमध्ये, अहम वैश्वानरो भूत्वा. मग आता त्याला ओळखायचं. खरं सांगा, आपला श्वास सुद्धा आपण कधी शांततेत ऐकत नाही, इतका आम्हाला आम्ही गडबडीत आहे सध्या. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. दाही दिशांना हा जीव भरकटतोय, नुसता भरकटतोय. पण आचार्यांना विचारलं, आचार्य तुमचं काय?
न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, न मंत्रे न तीर्था न वेदा न यज्ञ, अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता. थोडा रिवर्ब द्या मला, मोकळं करा जरा. अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अहम निर्विकल्पो निराकार रूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे मृत्यु शंका न मे जाति भेदः, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य. या जीवाचा खरा संबंध तिथे आहे, सनातन संबंध. भगवंत सांगतात ममैव अंशो जीवलोके, जीवभूत सनातन. एक संबंध भगवंत सांगतात या जीवाचा असलेला त्या शिवाशी, त्याला सनातन संबंध म्हटलं. आणि मग या देहाच्या माध्यमातून आम्ही त्या शिवतत्वापर्यंत पोहोचू शकतो. हे संतांनी आम्हाला वेळोवेळी ठासून कानी कपाळी ओरडून सांगितलं. देवे दिला देह भजना गोमटा. पण आपल्याकडे भजन आणि भोजन यामध्ये जरा गल्लत करतं. भोजनाला 60 आणि भजनाला 8. भोजन देहाला लागलेली भूक भागवण्याचं साधन भोजन. भूक लागली भोजन, पण मनाच्या भूकेचं काय करायचं? आत्म्याची भूक भागवणारं साधन आहे भजन. विठ्ठल माऊली म्हणतात स्वभावतः मनुष्य हा भजनशीळ आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशीळ. मग आम्ही भजनशीळ स्वभावताच असो, आमचा पिंडच येतो, तरी सुद्धा आम्ही भजनाकडे काय येत नाही? याचं कारण असं आहे की आमची श्रीमंती आम्हाला माहिती नाही. आम्ही कुणाचे वंशज आहोत, आम्ही कुणाचे अंश आहोत हे आम्ही जाणत नाही. आणि याकरता प्रत्येक वेळी नरदेहाचं सार्थक संतांनी आम्हाला सांगितलं की आता हा मिळालेला नरदेह आहे ना, याचं सार्थक करायचं असेल, आनंद साम्राज्याचा धनी व्हायचा असेल ना, तर म्हणाले या देहाच्या माध्यमातून. हे देह साधन आहे आणि त्या साध्यापर्यंत आम्हाला पोहोचायचंय. जन्माला आलेला प्रत्येक जीव वासांसी जीर्णानी यथा विहाय, नवानी गृह्णाति नरोपराणी, यथा शरीराय विहाय जीर्णान्याति सय्यानी नवानी देही. इथं आलेला प्रत्येक जीव जाणार आहे. भले भले मोठे पुरुष महापुरुष आले, प्रत्येकाला जावं लागलं. इथं कुणी कायमस्वरूपी राहायला आलंय का? येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार, येथे पामर जीव किती, येथे पामर जीव किती, येथे नाही पामर आले अवतार, गेले ते पामर जीव किती. किती असंख्यात मंडळी आली आणि गेली. इथं असलेल्या प्रत्येकाला हे मान्य आहे की आपल्या सगळ्यांना जायचंय. मान्य आहे ना? सगळ्यांना जायचंय. खो खोचा डाव आताची मुलं खेळत नाहीत, पण खो खोच्या खेळामध्ये ज्याला खो बसलाय त्याला उठावं लागतं. तो जर म्हटला मी उठणारच नाही तर डाव मोडेल, तर डाव मोडेल, खेळ मोडेल. हा सृष्टीचा नियम आहे. अंतिम अटळ असलेलं सत्य. इथं आलेल्या प्रत्येकाला जायचंय. ओवी आपल्याला पाठ आहे, सगळ्यांना माहितीये. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे. यक्षराज प्रकरण आहे महाभारतामध्ये. या महाभारतामध्ये धर्मराजांनी यक्षराजांनी धर्माला अत्यंत सुंदर सुंदर प्रश्न विचारलेत. त्यातला एक प्रश्न असा होता, धर्मराजा जीवनातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे?
तेव्हा धर्मराजांनी उत्तर दिलं, अहन्यहानी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम तेषा स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. धर्मराजांनी उत्तर दिलं, म्हणाले आमच्यापैकी एखादा जर माणूस निघून गेलं, इहलोकाची यात्रा त्यांनी संपवली, तर त्याला पोहोचवायला आप्तेष्ट परिवार, मित्रमंडळी, नातेवाईक सगळे जातात. कुठे? यम मंदिरम, यमाचं मंदिर. आपण घाट म्हणतो, स्मशान म्हणतो, है की नाही, नदीवर म्हणतो. गेलो, सगळी मंडळी तिथे जातात. आणि काय होतं धर्मराज सांगतात, तिथे गेल्यानंतर जाणाऱ्या माणसाबद्दल तेवढ्या हळहळ व्यक्त केली जाते. जीवनाची नश्वरता आम्हाला कळते. मनुष्य जन्मात काही नाही बघा, काही नाही. काल आम्ही एकत्र चहा प्यायलो, काल आम्ही एकत्र व्यवस्थित बोललो, आणि आज ती व्यक्ती निघून गेल्यानंतर आम्हाला तिथं येतं ते स्मशान वैराग्य, ते तेवढ्या पुरतच असतं. घरी आल्यावर आम्ही म्हणतो मस्त आलं टाकून गरम चहा कर ग, हे मनुष्य जन्माचं. बरं, तिथे गेल्यानंतर मनुष्य तिथला तो अंत्यविधी झाला, संस्कार झाला की माघारी येणारी माणसं, माघारी येणारा मनुष्य ज्या ॲटिट्यूड मध्ये माघारी येतो की जणू काही माझा आणि या जागेचा काही संबंधच नाही, हे जे माणसाचं वाटणं आहे ते जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. विठ्ठल मग आम्हाला सुद्धा यायचंय आणि जायचंय, यायचंय आणि जायचंय, हा अखंड चालू असलेला आमचा व्यवहार आहे. तुकोबरायांनी त्याला शब्द वापरलाय व्यापार. अखंड येणं आणि जाणं चालू आहे, आणि यालाच संसार असं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं. उपजणे आणि निमणे या नाव संसार. संसार आम्ही समजतो तो वेगळा, घरदार, बायका, पोरं, बंगला, गाडी, हा आमचा संसार झाला. माऊली म्हणतात येणं आणि जाणं याला म्हटले संसार. उपजणे आणि निमणे, जग, ज्या जगात आम्ही येतो तिथं जन्मणं आणि गमन करणं म्हणून जग असं म्हणतो आपण, बरोबर. मातीतून यायचं आणि मातीतच मिसळायचं. मग या संसारामध्ये, या रहाटगाडग्यामध्ये पुन्हा 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 या चक्रामध्ये फसण्यापेक्षा संतांना जो व्यापार जमला तो आम्हालाही जमावा, याकरता आपली ही येरझार संपावी ही तुकोबरायांची इच्छा आहे. दुसऱ्या चरणामध्ये त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. आपल्यापैकी बरीच मंडळी व्यापारी आहेत, बिझनेस करणारी आहेत. कुठला व्यापार, संतांनी कुठला व्यापार सांगितला आणि आम्ही कुठला व्यापार समजतो. आमच्या व्यापारामध्ये आम्हाला नफा आणि तोटा एवढंच कळतं, पण संतांचा व्यापार सफल झाला, तुमचा माझा व्यापार सफल व्हावा ही तुकोबरायांची इच्छा आहे. त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. आम्ही जो व्यापार समजतो तो संतांना अपेक्षित नाहीये. इथं आल्यानंतर फक्त सुखाची वखवख, आधुनिक सुखाच्या साधनांनी माणसाची वखवख वाढवली आहे. भक्तीनं आणि अध्यात्मानं माणसाला मिळालेल्या आनंदात तृप्त आणि समाधानी राहण्याची वृत्ती शिकवली आहे. जीवनात नसलेला आनंद मिळवायचा कसा आणि असलेला आनंद वाढवायचा कसा हे ज्याला कळलंय ना तो भक्त आहे. ज्याच्या माध्यमातून कळलं ती उपासना आहे. ज्यांच्यामुळे चित्तवृत्ती प्रशांत होते, अंतर्वृत्ती भरून येते, दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख जाणण्याची संवेदनशीलता प्रतीत होते, त्याला म्हणायचं अध्यात्म. आणि हे अध्यात्म ज्यांना कळालंय त्यांना म्हणायचं संत. आणि अशा संत हृदयाचे लोण्यासारखं हृदय संतांचं, समाजाने दिलेला सगळा छळ हसत हसत सहन केला आणि तुमच्या माझ्या कल्याणाचाच विचार केला. बाबा रे म्हणाले किती फिराल, किती येरझार कराल या रहाट गाडग्यामध्ये. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा 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 या चक्रामध्ये आम्ही फसतो. प्रचंड वासनेच्या आहारी आमचा मनुष्य जीवन जातं आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. या न्यायाने पुन्हा 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 आम्ही जन्माला येतो. 84 लक्ष योनी मात्रांमध्ये हा जीव भरकटत राहतो. मग दया येते संतांना
आणि संत माऊलीच्या अंतःकरणाने आम्हाला सांगतात की आम्ही जो आनंद अनुभवलाय ना तो आनंद तुम्हाला मिळाला पाहिजे. आनंद आम्ही अनुभवतो ते सुख, बरं का, सुख आम्ही अनुभवतो ते सुख, बरं ते सुखही खरं नसतं आणि त्याच्या पाठी आलेलं दुःखही खरं नसतं. संतांनी आनंदाचा अनुभव घेतला आणि आनंद स्वरूप कोण आहे? एकमेवा द्वितीय असलेलं ब्रह्म, तेच आनंद स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद स्वरूपाची प्राप्ती मिळाली. जीवन मरणाची येरझार संपली आणि आम्ही भगवत स्वरूप झालो. अद्वैताचा साक्षात्कार प्राप्त झाला. आपल्याला नाही का असं वाटत की आम्हाला सुद्धा देव भेटावा, देव पाहता यावा? मग येरझार संपायची असेल आमची सुद्धा, जी संतांची संपली. ज्ञानोबराय तुमच्या माझ्या करता आले, मुक्तावस्थेला गेलेले सगळे संत पुन्हा जन्म घेतला तुमच्या माझ्या उद्धाराकरता. आणि आम्हाला सुद्धा अनंत जन्माची पुण्याई आहे म्हणून आज आम्ही सगळे इथं आहोत, बरं का. अनंत जन्मोनी पुण्य होया, अनंत जन्मोनी पुण्य होया, ज्ञानदेव घरी रामकृष्ण मानी, अनंत जन्मोनी पुण्य होया, अनंत जन्मोनी पुण्य होया. ज्ञानदेवा राणी रामकृष्ण तुमची माझी अनंत जन्माची पुण्यई आहे म्हणून आम्ही इथं आलो. तालुक्यामध्ये एवढीच माणसं आहेत का? नाही. आज आमची पावलं इकडं वळली. ही संध्याकाळची वेळ काही जणांसाठी वेगळ्या कारणासाठी असते, राखीव. आमचा महिला वर्ग प्राईम टाइम असतो, झी टॉकी, झी मराठी. इथं येण्याकरता अनंत जन्माची पुण्यही लागते. इकडं सगळ्यांचीच पावलं येत नाही. डोंगरे शास्त्रीजींचं वाक्य आहे, ते म्हणायचे, कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाकी बिहारी बुलाते हैं. येरझार संपायची असेल ना तर इकडे पावलं वळतील, नाही तर आम्ही येऊ शकत नाही इकडे. आमची येरझार संपणार, भगवंताची कृपा आमच्यावर होणार. तुकोबरायांची ती परम पावन अशी इच्छा आहे. मनुष्य जन्मानंतर परमात्मा प्राप्तीचं ध्येय या जीवनाला सापडावं, मिळावं, याकरता ही येरझार संपावी, याकरता संतांचं हृदय गलबलून गेलं, कासावीस झालं, कळवळलं. आणि मग आता ही येरझार संपायची तरी कशी? अनेक उपाय सांगितले. त्यातला अत्यंत असलेला सुंदर सोपा उपाय तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. साठविला हरी, साठविला हरी, काय काय साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी.
येरझार संपली. पण कुणाची? साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. हृदयामध्ये भगवंताला ज्यांनी साठवलं त्यांची येरझार संपली. येणं आणि जाणं संपलं. कुणाचं? हृदयामध्ये ज्यांनी देवाला साठवलं त्यांचं. आता प्रश्न असा, देव हृदयात साठवता येतो का? तुकोबरायांनी जर सिद्धांत मांडला तर त्यामध्ये अजिबात काही खोटं नसणार आहे. कारण महाराज काही साधं सुद्धा काम नव्हतं. पाहिली पुराणे धांडोळीली दरुशने असा महाराजांचा अधिकार आहे. महाराज सिद्धांत करतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. भगवंताला हृदयामध्ये साठवायचंय. आम्हाला साठवणं म्हटलं की परत आम्ही प्रपंचाकडेच जातो. साठवायचं म्हटलं की आमचा बँक बॅलन्स आम्हाला आठवतो. चांगलं भक्कम मजबूत तिकडे साठवायचं एवढंच आम्हाला माहिती. पहिलं पै गाठी मारायच्या. पैसा सगळा ना देवाचा ना देशाचा ना धर्माचा विचार. जुनी माणसं म्हणायची उष्ट्या हातानं कावळा सुद्धा कधी हाकलत नाही. अशा वृत्तीची माणसं. दातृत्वाचा गुण नाही. बघा ना, देण्यामध्ये किती आनंद आहे. आम्हाला साठवणं माहितीये. पण तुकोबराय सांगतायत काय साठवायचं? आम्ही प्रपंच साठवतो, नश्वर साठवतो, नश्वर संसार गोळा करत बसतो. आणि मग तो कुठे जाईल त्याचं रक्षण करता करता आयुष्यभर दुःखाच्या या फेऱ्यामध्ये पुन्हा 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 चक्रा मारत बसतो. दुःखाला कारण ठरतो हा जीव. करते पण स्वतःकडे घेतो. पण काय साठवायचं? तुकोबराय म्हणले हरीला साठवा. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, ज्यांनी भगवंताला हृदयामध्ये साठवलं त्यांची येरझार संपणार आहे. मग आता हरीला बघायचं झालं तर हरी केवढा मोठा आहे. तुका म्हणे व्यापक नभा, होई अणुचा गाभा, होई अणुचा गाभा, होई अणुचा. तुका म्हणे व्यापक नभा, होय अणुचाई गाभा, होय अणुचाई गाभा, अणुचाई गाभा. कुणाला साठवायचं? आपण जागेत ना सगळे. साठवायचंय कुणाला? भगवंताला. कुठं साठवायचंय? हृदयात साठवायचंय. हृदय केवढं आहे? डॉक्टरी शास्त्र सांगतं आपल्या मुठीचं आकारमान जेवढं असतं तेवढं आपलं हृदय असतं. मग एवढ्याशा हृदयामध्ये नभा इतका विशाल असलेला भगवंत साठवता येतो का? हा पहिला प्रश्न. कारण देव केवढा मोठा आहे. विश्वरूप दर्शन योग भगवद्गीतेमध्ये ज्यावेळी अर्जुनाला दिव्यम ददामि चक्षु असं अर्जुन म्हणतो, त्यावेळी भगवंत अर्जुनाला, पार्थाला विराट स्वरूपाचं दर्शन देतात. अनेक बाहूदर वक्त नेत्रम पश्चामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. एवढा मोठा भगवंत. न अंतम, अंत नाही, आदी नाही, मध्य नाही असा भगवंत. विराट दर्शन. पुरुष सूक्त सांगतं सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद. एवढा मोठा भगवंत. अनंत ब्रह्मांडे उदरी असा तो भगवंत विशाल काय किती मोठा आहे. तोची विश्वंभर विश्वाचा आधार. 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 हरी दैन्य दूर, हरी दैन्य दूर नारायण. तोची विश्वंभर विश्वाचा आधार. तोची विश्वंभर विश्वाचा आधार. तोची विश्वंभर विश्वाचा आधार. तोची विश्वंभर विश्वाचा आधार. केवढा मोठा आहे भगवंत. तोची विश्वंभर विश्वाचा आधार.
विश्वाला ज्यांनी आधार दिलाय असा भगवंत, त्याला आम्ही जन्मोत्सवाच्या कीर्तनाला पाळण्याचा आधार देतो. विठ्ठल विठ्ठल. जो अजन्म आहे तो भगवंत जन्माला येतो, सगळ्या विश्वाला आधार देतो, जगत चालक अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असं म्हटले. मग एवढं मोठं त्याचं व्यापकत्व आहे, तर तो आपल्या हृदयामध्ये सापडतो का? तर त्याचं उत्तर आपण प्रमाणात ऐकलं. तुका म्हणे व्यापक नभा होई अणुचाही गाभा. श्रुती सांगते, उपनिषदकार सांगतात, अणोरणियान महतो महियान. मुंगी होऊन मुंगीच्या देहात राहतो आणि हत्ती होऊन हत्तीच्या देहामध्ये राहतो. असं जर त्याचं व्यापकत्व आहे तर भगवंत हृदयामध्ये साठवता येऊ शकतो. अनेकांनी त्याला साठवलं. आमच्या जनाबाईंनी त्याला साठवलं की नाही हो? साठवलं की. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी केला, हृदय बंदी खाना 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 केला. आता विठ्ठला बोलिला, आता विठ्ठला बोलिला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठला बोलिला, आता विठ्ठला बोलिला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला. अशा चाली आले की लोकांच्या माना आपोआप डोलतात. बरं चाललंय, चालू दे. हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला. काय झालं? जनाबाईंना कोडं पडलं, सगळ्यांना कोडं पडलं. जनाबाईच्या झोपडीत नेमके दोन आवाज येत आहेत. कुठून? जनाबाई एकट्याच गातायत, आवाज बाहेर दोन येतात. लोकांनी विचारावं, जने खरं सांग की गा, आतमध्ये कोण आहे? जनाबाई म्हणतायत, आता माझ्या बोलण्यावर विश्वास नाही तुमचा, खरंच कोणी नाही आहो, मी एकटीच कधीपासून दळण दळतीया. लोकांनी सांगावं, जने अगं 100 माणसं दोन आवाज आहेत त्यातून, तू बरी म्हणते मी एकटीच आहे, खरं सांग आतमध्ये कोण बसले? आणि जनाबाई हळूच सांगतात, पांडुरंग आला होता. पांडुरंग तुझ्या झोपडीत कशापायी गा आला होता? जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी. कशाला आला होता काय सांगू पाटील तुम्हाला? अगं जने, तुला दिसतो आणि आमासनी दिसत नाही, असा लपवून तरी कुठे ठेवलायस? मग जनाबाई तुकोबरायांचं हे कोडं सोडवतात. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. आणि नुसता कोंडला नाही, गळा बांधून या दोर धरीला पंढरीचा चोर. त्याला असा बांधला, आवळून बांधला की तो काकुळतीला आला आणि तो म्हणतो, जने अगं सोड. जनी म्हणे बा विठ्ठला, आता जीवेन सोडी तुला, आता सोडणार नाही. का? काय परिणाम आला? मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, गोविंद ते काया, मग गोविंद ते काया.
या भेद नाही देवात या भेद नाही देवात या गोविंद ते काय भेद नाही देवामध्ये गोविंद मग गोविंद ते काय भेद नाही नाही देवाला भेद नाही तुमचा प्रभाव पडला आमच्यावरती. मग गोविंद ते काया ही जाणकार मंडळी आहेत, संप्रदायातली मोठी माणसं आहेत. अहो मी आपल्या समोर काय वेडे वाकुडे गाईन परी तुझाच म्हणवीन. मला धाकटं पण घ्यायला खूप आवडतं. माऊली म्हणतात ना, जे जगा धाकुटे होई जे ते जवळीक माझी. आज पंचकृषीतली सगळी नेहमी कीर्तन ऐकणारी माणसं आपण इथं आहात. अनेक प्रमाणांची रेलचेल करणारी गायनाचार्य मंडळी इथं आहेत. आपण काय वेगळं नव्याने सांगायचं. जनाबाईंनी त्याला कोंडून ठेवला, जनाबाईंनी त्याला साठवला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 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 त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता, साठविला दाता, साठविला दाता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, प्रेमाचे माता पित्यांना धन्यवाद दिले. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. बघा ना, आज पितृस्मरण ऐकली. माता पित्यांचं स्मरण करणारी पिढी आज समाजामध्ये दिसत नाही. मातृऋण पितृऋण फेडणारी, किंबहुना मी नेहमी असं सांगते, 500 किलोमीटरवर असलेल्या एखाद्या मित्राला गुड मॉर्निंगचा मेसेज पटकन जाईल उठल्या उठल्या, पण दिवसभर आईचा चेहरा बापाचा चेहरा न बघणारी मंडळी घराघरात आज दिसतायत. असा एखादा पिता असतो की जो 2 वर्षाच्या आपल्या लेकराला आपल्या खांद्यावर घेतो आणि आजपर्यंत घाम गाळून रक्त जाळून मिळवलेल्या इस्टेटीचा क्षणार्धात मालक करतो. हा माझा वारस आहे पुढचा. बापाचा अंतःकरण, बापाचं हृदय. आणि म्हणून मी सुरुवातीला छत्रपतींकडे पाहिलं तेव्हा म्हटलं, हा आमच्या सगळ्यांचा बाप आहे. छत्रपती शिवप्रभू या रयतेचे स्वामी. कारण रयत मुलासारखी सांभाळली, लेकरासारखी सांभाळली. ते विठ्ठलाचं परमात्म्याचं स्वरूप कुठं आहे, कुठं बघावं, कुणाला कृतज्ञता द्यावी, कुणाविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. धन्य माता पिता तयाची, या तुकोबराई सुद्धा सांगतात की नाही, माता पित्यांना धन्यता दिली. म्हणून आज मराठी कुटुंबीय असू दे, आमचे दादा असू दे, अरुण दादा असू देत, अमोल दादा असू देत, ही सगळी मंडळी पित्याच्या स्मरणामध्ये राहावं आणि 4 वर्ष अखंड अव्याहतपणे आपल्याकडून अतिशय सुंदर असं धर्माचं काम घडावं. कारण आज परिस्थिती अशी आहे, धर्मकार्यामध्ये विघ्न आणणारी माणसं फार आहेत. गल्ल्या गल्ली चौका चौकात भेटतील आपल्याला. पारावर कट्ट्यावर बसलेल्या मंडळींनी बसा, माझं काही म्हणणं नाही. आपल्याला आपली इथे निंदा करायला मी अजिबात आलेली नाही, पण आपण गावच्या पारापारावर कट्ट्या कट्ट्यावर अशी माणसं पाहतो. या देशात क्रांती झाली पाहिजे, हातात पत्ते. बर, यापुढे बोलणं मला शोभत नाही, या गादीची ती मर्यादा आहे. आपण सगळे जाणता श्रोते हो, मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी असते. आपण ओवी ऐकली, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. खरं सांगू का, आयुष्यभर उत्तम कर्म करावं, माता पित्यांची पुण्याई पाठीशी असते. त्या कर्माचा परिपाक असा असतो, आयुष्यभर जर चांगलं कर्म केलं तर चढत्या काळात केलेलं कर्म हे उतरत्या काळामध्ये आम्हाला उंचीवरच ठेवतं, आणि चढत्या काळामध्ये केलेलं पाप
हे पडत्या काळामध्ये आमच्या माथ्यावर बसल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल बापजाद्यांची पुण्याई असते, माता पित्यांची पुण्याई असते, ती पुण्याई आम्हाला कामी येते. माझे गुरुजी असं म्हणतात, वडिलांनी म्हणजे बंगला दारू विकून जर बंगला बांधला असेल तर पुढच्या काळामध्ये मुलगा बंगला विकून मद्यप्राशनच करणार आहे की नाही. ही परिस्थिती आहे. आज मोठ्या माणसांवर जबाबदारी आहे. वडील जर रोज पानपट्टीवर जात असतील तर मुलगा दुसरं काहीच करणार नाही, काहीच नाही करणार. व्यसन फॅशन याच्या आहारी निघालेली आमची चंगळवादाच्या आणि भोगवादाच्या आहारी निघालेली पिढी का कीर्तनं ऐकायची? अध्यात्माच्या माध्यमातून परिशुद्ध असं जीवनाचं कल्याण व्हावं, अतिशय उदात्त हेतू आम्हाला संत मांदियाळींनी दिलाय. असे सुंदर आदर्श आमच्यासाठी ठेवावेत. भगवंताला हृदयात ज्यांनी साठवलं, छत्रपती शिवप्रभूंच्या गळ्यामध्ये कायम 64 कवड्यांची देवी भक्तीची माळ असायची. हृदयस्थ सतत जगदंबेचा उच्चार असायचा. जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु. अखंड हर हर महादेव हा सैन्याचा टाहो होता, गजर होता. ज्यावेळी 150 मावळ्यांच्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक शिवशंभू महादेवाच्या पिंडीवर वाहतो ना, वाहिला जातो, त्यावेळी शपथ घे, समर्पित केलं जीवन देव देश धर्मासाठी. भगवंताला हृदयामध्ये ठेवल्यानंतर ह्या घटना आपोआप जीवनाकडून घडतात. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भयन नरका जाणे. इथं आम्ही खचलो ना तर आम्हाला ती वाट संतांनी दाखवली आहे. त्यामुळे तुमच्या माझ्याकडून उत्तम कर्म घडावं, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते आणि पुढच्या पिढ्यांसमोर, पुढच्या उज्ज्वल भवितव्यासमोर आमचा आदर्शाचा कित्ता असा सुंदर राहावा. 6 जूनचा उद्याचा दिवस, रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन सजलं ना. भगवंताचं अधिष्ठान हृदयात होतं. त्यात जगदंबेला प्रार्थना केली होती, देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी. चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी. चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी. दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये जगत स्वामिनी राजराजेश्वरी. कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी दे जय स्वामी.